शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 8 एप्रिल 2025 आणि आज आपण ह्या कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत. आपण समक्ष शेतकऱ्यांना विचारूया की इथं कांद्याला त्यांनी केरन टेक्नॉलॉजी वापरली, तर इथं सर्वप्रथम आपले जे रासायनिक सल्लागार आणि केरनचे मार्गदर्शक शिवाजी मोरे सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही टेक्नॉलॉजी माजी डायरेक्टर रामचंद्रांना जगताप सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे त्यांच्या आपण प्लॉटमध्ये कांद्याचे आहोत आणि त्यांचे चिरंजीव त्यांना विचारूया की इथं तुम्ही जी केरन टेक्नॉलॉजी वापरली, तर तुम्ही जे आपलं ओनिटॉन आहे हे ओनिटॉन तुम्ही कसं वापरलं? मिक्सरमध्ये आपण घेतले होते ती हे सुरुवातीला लागण करताना जे मिक्सर टाकलं बेसल डोसमध्येच तुम्ही या क्षेत्राला. आता हा कांदा किती एकर आहे आपला? काय 1.5 एकर कांदा आहे. आपण पाहू शकतोय हा पूर्ण 1.5 एकर कांदा आहे आणि आता उन्हाचा सुद्धा हा पूर्ण काळा भिन काळोखी चांगली आहे. आणि ह्याला किती महिने झाले कांद्याला? 2 महिन्यात झाला. 2 महिन्याचा कांदा झाला. आता 2 महिन्याच्या मानाने तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय बदल जाणवतोय? साय झालेली आहे, काळोखी आहे. दाखवता का जरा? आपण पाहू शकतोय आता हे जर 2 महिन्याच्या हिशोबाने जर बघितलं पायापाशी पण बघा, दाखवा जरा. म्हणजे 2 महिन्यामध्ये अशा पद्धतीचा कांदा तयार होतो का? सगळीकडं कुठंही गेलं तरी साईज आणि कलर हे एकदम बेस्ट आणि उंची आणि सगळीकडे म्हणजे उंची पण मापात आहे. तर तुम्ही इथून मागं जे हे करताय कांद्याचं पीक केलं तर एवढ्या दिवसामध्ये अशा पद्धतीचा कांदा तयार झाला का? नव्हता झाला. आता तुम्हाला इथं जे लोक येतात ते काय म्हणतात कांदा बघून म्हणतात कुठल्या कंपनीचं औषधी वापरलेले सांगितलेले, मग केरनचे आपण फवा घेतलेली ट्रीटमेंट. बरं, आता मोरे साहेब मला सांगा की आपण जे तुम्ही मातीतनं त्यांना दिलं तर मातीमध्ये काय बदल जाणवतोय का? नाही, महत्त्वाचं म्हणजे आपण जैविक शेतीकडे वळलेलो आहोत. आणि जैविकला आपण रासायनिकची जोड दिलेली. बरोबर. तर जे आता जे केरनचे आम्ही इथून मागं आपण म्हणजे मी स्वतः पण जैविक खते इतर कंपनीची वापरली. बरोबर. पण केरनचा फायदा एकच होतो की जी सेंद्रिय खतं वापरताना रासायनिक खताबरोबर ते डोस चालत नाहीत इतर कंपनी. बरोबर आहे. पण एक जमेची बाजू आहे की केरन कंपनीचे जीवाणू कॅप्सूल कोटेड आहेत. त्याच्यामुळं काय होतं की आता मी ह्या कांद्या पिकासाठी यांना ओनिटॉन देताना कसं दिलं होतं की मिक्सर सगळं रासायनिक खत कालवून घेतलं आणि त्याच्यावरती त्या बॉटल वाचले 3 लिटर बॉटल 1.5 एकरासाठी ओतले. आणि त्याचा फायदा काय झाला की वावराच्या म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ते पोचायचा कार्यक्रम झाला. आणि आता बघा की ह्या 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये असा बारीक मोठा कांदा फुटत नाही, एकसारखा कांदा आहे. त्याचा फायदा हा होतो. केरन कंपनीचं तेवढेच वैशिष्ट्य आहे की शेतकऱ्यांना रासायनिक खत वेगळा डोस आणि जैविकचा वेगळा डोस सोडायला वेळ वायाला जात नाही आणि थोडक्या कष्टामध्ये उत्पन्न चांगलं सापडतं. आणि मातीमध्ये पण बदल आपण पाहू शकतोय की ही जमिनी सगळ्या कडक आलेल्या आहेत पण मातीमध्ये सुद्धा अगदी डेव्हलपमेंट दिसून आली. तर वेळात वेळ काढून आपण आपल्या ह्या कांदा पिकात आलेला अनुभव आमच्या कंपनीला सांगितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे.